अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात अक्षर पंडित लिहिवीत तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती बडुद्यासी चलावे। भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलते हसोनी मल्हाररावाची यामनी आम्हा विषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी, परी भावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी। मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले व्हावयाची स्वामी कृपा। परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना। आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजासी, आणि सकळ जणांचे तोंड कैसे दाखवावे, ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न। आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीशी, असं एक कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले। कडपगावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेनंतुनी उतरले, मागोती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी, मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी। समर्थ कृपा भक्त वांचोनी अन्य उपाय न होय, परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारिती कोण जाते स्वामींकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला। तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवीत। ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याची चरणी, ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडून। साहेब विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले। हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गूढः। इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त। शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।